आणि काय व्ह्यू दिसला बघा ना. बघा असं एक मस्तपैकी ट्रॅडिशनल घर आहे. बघा असं वरती मस्तपैकी कौलावरी छप्पर, मस्तपैकी सुरमईचा पीस आहे, त्यानंतर मग इकडे चार आहे. आणि तुम्ही आता ड्रोन शॉट मध्ये बघताय मस्तपैकी अशी ही सगळी कमळं उगवलेली आहेत. आणि समोरच आहे ती वेतोबाची मूर्ती. शिरवळी काढायला सुरुवात केलेली आहे. नमस्कार, माझं नाव प्रगत लोखे आणि आज आपण आलो आहोत कोकणातील सुंदर समुद्राच्या किनारी असलेल्या आरवली गावामध्ये. आणि आरवली गावामध्ये आज आपण थांबणार आहोत ना, तर ते सुनील दळवी सर आहेत. तर यांचं ना हे अवनी होमस्टे आहे. आणि या होमस्टेचं वैशिष्ट्य म्हणजे ना, हे एक जुनं कोकणी घर आहे. तर ज्यांना पण जुन्या कोकणी घरामध्ये राहण्याचा आनंद घ्यायचा आहे तर त्यांच्यासाठी ना हे एकदम बेस्ट आहे. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला त्या इथे मस्तपैकी घरगुती व्हेज नॉनव्हेज जेवण पण मिळणार आहे. इथून बाजूलाच ना आरवलीचं वेतोबाचं मंदिर पण आहे, रेड्डीचं गणपती मंदिर आहे, यशवंतगड किल्ला आहे, त्यानंतर मग आरवली शिरोडाचा बीच आहे. आणि त्याच्याशिवाय आपलं गोवा इथून फक्त 10 मिनिटावरती आहे. म्हणजे इथे राहा, मस्तपैकी कोकणातल्या ट्रॅडिशनल पद्धतीने राहण्याचा आनंद पण घ्या, जेवणाचा आनंद घ्या आणि वाटलं तर गोव्याला पण जाऊन या. तर आधी हे आपलं हे जे ट्रॅडिशनल घर आहे ना, तर ते आधी आपण बघूया या. सो बघा इकडे आपल्याबरोबर दळवी काका आहेत आणि तुम्ही बघू शकता. बघा असं एक मस्तपैकी ट्रॅडिशनल घर आहे. आणि घराच्या आजूबाजूला बघा ना मस्त अशी मोठमोठी झाडं आहेत, आंब्याची, नारळाची, पोफळीची, फणसाची. आणि असं इकडे छानपैकी पार्किंग पण आहे. सो माझी गाडी पण मी आता इथेच पार्क केली आहे. आणि जरा आता ना हे आपलं एक ट्रॅडिशनल कोकणी घर बघून घेऊया. जरा सांगता का कसं आहे आपला पहिल्यांदा हा जो आहे याला आपण काय म्हणतो? याला आपण पडवी म्हणतो, खालची पडवी. ओके. तर बघा पडवीमध्ये मला गावच्या घराची आठवण झाली. इथे मस्तपैकी असे हे 2 ठेवलेले असायचे आमच्या गावी पण. काइंड ऑफ हे थोडेसे बेड सारखेच आहेत आणि बेंच सारखे पण आहेत. तर इथे झोपू पण शकता आणि बसू पण शकता. ओके. त्यानंतर हा आपला आला तो लोटा म्हणतात. ओके. सो लोट्यावरती बघा प्रॉपर बैठक असते. तर इथे आता मी पण आता मस्तपैकी खुर्च्या लावलेल्या आहेत आणि इकडे टेबल ठेवलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय इथेच बाजूला एक रूम पण आहे. हां. सो बघा इथे आरामात 2 जण झोपू शकतात. इथे पण 1 जण झोपू शकतो. एकदम ट्रॅडिशनल कौलारू घर आहे. त्याच्यामुळे मस्तपैकी थंडावा आहे या घराला. आणि मेन म्हणजे सावली आहे, कारण आजूबाजूला झाडच आहेत. ओके. आणि त्याच्याशिवाय इकडे एक्स्ट्रा गाद्या पण आहेत. ओके. इकडे एक वॉश बेसिन आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे पण झोपण्याची व्यवस्था आहे किंवा तिकडे झोपू शकता तुम्ही. आणि इथे हा आपला वळई बघू शकता इथे. ओके. सो इथे पण बघा असं वरती मस्तपैकी कौलावरी छप्पर आणि इथे पण तुम्ही आरामात मस्त झोपू शकता. यस, वळईमध्ये. आणि त्याच्याशिवाय मग इथे रूम आहेत. सो बघा हे इकडे एक बेडरूम आहे, इथे आता एक बाथरूम आहे. ओके. आणि त्याच्याशिवाय तिकडे 2 वॉशरूम आहेत. हे बघा. आणि इकडे आपला हा किचन आहे. सो काकांचं जे घर आहे तर ते समोरच आहे. ओके. तर तिकडे आपल्याला सगळं जेवण बनवलं जातं आणि इकडे सर्व केलं जातं. अच्छा, इकडे पण बनवतं. ओके. आणि जर कोणाला काका स्वतःचं जेवण स्वतः बनवायचं असेल तर बनवू शकतात ना इथे येऊन. ओके. सो बघा त्याची पण व्यवस्था इथे भरपूर भांडी वगैरे तर आहेतच. आणि त्याच्याशिवाय इकडे एक वेस्टर्न आणि इकडे एक इंडियन असा वॉशरूम आहे. ओके. सो असं एकदम टिपिकल कोकणी घर. आणि मागे पण तुम्ही बघू शकता. ओके. इकडे हे का पाणी गरम करण्यासाठी काय? ओके. नाणीघर, गावचं नाणीघर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा ना मागे ह्याच्यामध्ये आंघोळीसाठी पाणी गरम होतं ना. ओके. सो हे असं मस्तपैकी गरमागरम पाणी मिळतं. आणि जसं तुम्हाला म्हटलं की हे घर एवढं थंडगार का वाटतंय तर बघा अशी मस्तपैकी झाडं, समोर मळा आहे, संपूर्ण मळा आहे बघा. आणि हां, तर मस्त हवा चालू असते. आणि बघा हे आपलं असं छानपैकी इथे गार्डन आहे. आणि इथे बघा लांबवर असा मळा आहे आणि त्याच्यामध्ये छान अशी कमळं उगवलेली आहेत. हां, सोफे केले आहेत बसायसाठी इकडे. अच्छा. अरे हा बघा इथे मस्तपैकी तुम्ही बसू शकता संध्याकाळी. ओके. मी इथं येईनच बसायला. आणि इथे बसून तुम्ही मस्तपैकी असं छानपैकी मळ्याचा आनंद घेऊ शकता. बघा बगळा उडतोय तिकडे. आणि तुम्ही आता ड्रोन शॉटमध्ये बघताय की किती दूरवर मस्तपैकी अशी ही सगळी कमळं उगवलेली आहेत. आता सध्या कसं आहे की वेतोबाच्या मंदिरामध्ये ना गावातली सगळी माणसं ही जी कमळं आहेत ही घेऊन जातात आणि मग वेतोबाला वाहतात. तर त्याच्यामुळे तर इकडची कमी झाली आहेत. पण तिकडे तुम्ही बघू शकता तिकडे तर भरपूर आहेत. तर पाणी किती खोल असेल? जास्त नाही, किती ढोपरभर सगळं पूर्णच्या पूर्ण. अच्छा, आतमध्ये जाऊ शकतो. अच्छा, बघूया आपण उद्या प्रयत्न करूया. ओके. आणि आता इकडे साक्षी पण आली आपल्याबरोबर. ओके. तर साक्षी ॲक्च्युली टेक केअर्स ऑफ होमस्टे, सगळ्या जेवणाचं वगैरे सर्व्हिस साक्षीकडे आहे. आणि आता इथून बाबा बीच किती लांब आहे? 1 किलोमीटर, म्हणजे गाडीने आपण पटकन पोहोचू शकतो. आणि गोवा जसं मी म्हटलं तर ते तर 6 किलोमीटरवरती आहे. 10 मिनिटामध्ये पोहोचू शकतो आपण तिथे पण. सो आताच मस्तपैकी ना जेवलो आहे, व्हेज जेवण होतं आणि एवढं ऑसम जेवण होतं ना,
म्हणजे डाळ भात उसळ, त्यानंतर मग भाजी, त्यानंतर मग सोलकढी होती, त्याच्यानंतर खीर होती, पापड, लोणचं, सगळ्याच्या सगळं एकदम मस्त घरगुती जेवण पोट भरून जेवलो आहे मी तर. आणि बघूया आज रात्री जरा नॉनव्हेजचा प्लॅन आहे, फिशचा प्लॅन आहे. ओके, सो तो पण आपण मार्गी लावूया. आणि त्याच्याशिवाय इकडे आजूबाजूला असं म्हटलं की बघण्यासारखी बरीच स्थळं आहेत, तर ती पण आपण एक्सप्लोअर करणारच आहोत. ओके, तर आता जरा मस्तपैकी मी पण प्रवास करून आलो आहे आणि बाबांना पण आत्ताच जेवलेत सगळेजणं. तर जरा आम्ही थोडे आराम करतो आणि नंतर 5 वाजल्यानंतर मग परत धावपळ आहे. आणि त्याशिवाय आज तुम्हाला ना एक ट्रॅडिशनल आपला प्रकार आहे, कोकणी प्रकार, तर तो म्हणजे शिरवाळे. ओके, तर ते शिरवाळे कसे बनवतात आणि खायला तर सगळ्यांनाच आवडतात, तुम्हाला माहिती आहे. तर ते पण आपण बघणार आहोत. ओके, सो बरंच काही या व्हिडिओमध्ये बघत राहा. तर मस्तपैकी असं आपल्या पडवीमध्ये बसलो आहे आणि एकदम जुनी आठवण झाली. ओके, आमचं जे जुनं घर होतं ना, मातीचं घर, तर त्याच्यामध्ये पण अशीच पडवी होती आणि त्या पडवीमध्ये अशी 2 टेबलं होती मोठी. तर कित्येक वेळानं मी इथंच झोपायचो. ओके, तर मला असं वाटतं आज पण मला असं इथेच झोपावं असं वाटतं. छान हवा सुटली आहे आणि बघूया आज जरा इथेच बसूया, आराम करूया. सामान वगैरे आतमध्ये ठेवलं आहे. आणि बघा आज तुळशी बाबा आहे, तर त्याची पूजा चालली आहे. ओके, आणि इकडे बघा अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि असं काहीचं वातावरण आहे. वरद मूर्ती महागणपते महापरिमाण. सो बघा आता छान दिवे लावल्यात तुळशीच्या बाजूला. सो तुळशीची पूजा तर झाली आणि तुम्ही आता बघू शकता घरासमोर छान असे दिवे लावलेत. आणि बघा घर कसं मस्तपैकी सजून निघालं आहे. दोन्ही बाजूला 2 आकाश कंदील आणि असे दिवे. तुळशीच्या आजूबाजूला पण छान दिवे लागलेत, मस्त शांतता. सो बघा आता वेळ झाली आहे ती आपल्या रात्रीच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणासाठी ना मस्तपैकी नॉनव्हेज आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी सुरमईचा पीस आहे, त्यानंतर मग इकडे चार आहे आणि इकडे मस्तपैकी प्रॉन्सची भाजी आहे. ओके, प्रॉन्स मसाला भात, मस्तपैकी भाकरी, सोलकढी, कांदा, टोमॅटो, एकदम कंप्लीट जेवण. आणि त्याशिवाय आज फायनल पण आहे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मुलींची, तर ती पण बघतोय आता. सो शुभ सकाळ. बघा का मस्त वातावरण आहे, एकदम छानच ना, एकदम शांतता आणि एवढी छान झोप लागली आहे ना. इकडे टिपिकल कोकणी घरामध्ये कौलाचं घर आहे, त्यामुळे चांगलीच थंडी वाजत होती, पण गुलडी वगैरे होती, तर त्याच्यामुळे मस्त झोप लागली आहे. फ्रेश झालो आहे आणि आता आपण चाललो आहे ते रेडीच्या गणपती मंदिरच्या दर्शनाला, किल्ला आणि वेतोबा मंदिर आणि मग आरावली समुद्रकिनारा. पण त्याच्या आधी या जरा चहा पिऊया. सो बघा आपलं एकदम कोकणी घर, अवनी होमस्टे, डॉगी गाडी. आणि यांच्या घरासमोर पण बघा इथे पारिजाताचं झाड आहे, मस्तपैकी प्राजक्ताची फुलं पडली आहेत. सो इथे आपण एकदम प्रायव्हसीमध्ये राहू शकतो. ओके, जसं तुम्हाला म्हटलं 15 ते 20 लोक कम्फर्टेबली राहू शकतात त्याच्यामध्ये. आणि याच्या बाजूला त्यांचं घर आहे ते छानपैकी अशी माडाची झाडं आहेत, त्यामुळे जेवण इथेच बनतं, डायरेक्ट इकडे येतं किंवा इकडे पण बनवतात. आणि जर तुम्हाला म्हटलं बघा हा डॉगी माझी साथ देतो आहे. आता या घराच्या मागेच ना ते एक कॅफेटेरिया बनवणार आहेत, म्हणजे इथे बसून मस्तपैकी ओपनमध्ये जेवता येईल आणि माळावरून मस्त हवा येते. आणि काल संध्याकाळ बघितलं तर मस्त कमळं फुललेली, आता नाही आहेत, पण ते तर उमळणार परत एकदा. आता कळ्या आहेत त्या 10-11 वाजेपर्यंत उमळणार. सो आता आपण जरा फिरून येऊया, तोपर्यंत सगळं उमळलेलं असेल. श्री स्वामी समर्थ. आणि हे त्यांचं घर आहे बघा, एकदम टिपिकल कोकणी घर, दुपदरी घर, मस्तच ना. आणि अशी ते शोभेची झाडं आहेत. हो बघा नारळ बघा. सो फायनली आता आपण आलो ते यशवंतगड फोर्ट जवळ. आणि यशवंतगड फोर्ट आहे ना हा रेडीमध्ये आहे आणि रेडीचा समुद्रकिनारा बघा इकडे तुम्हाला दिसतोय मागे. ओके, तर तिथे पण आपण जाणार आहोत, पण आधी आपण किल्ल्यावरती जाऊन येऊया. आणि या तुम्हाला किल्ला दाखवतो. समुद्र साथ घालतोय, मस्तपैकी झाडं आहेत, गाडी पण इथे मस्त छान पार्क केली आहे आणि असं आलो आहोत. आणि इकडे आपल्याला दळवी काका पण आहेत आणि किल्ला इथेच आहे जवळच. सो मोठी हिस्ट्री आहे या किल्ल्याला. ओके, सो रेडी हे जे गाव आहे हे पहिल्यापासूनच एक पोर्ट होतं चालुक्यांपासून, म्हणजे 600व्या शतकापासून हे एक पोर्ट आहे. आणि त्यानंतर मग इकडे हा किल्ला बांधण्यात आला. ओके, सो वेगवेगळ्या राजांनी राज्य केलं आहे, विजापूरची आदिलशाही म्हणा, ओके, किंवा मराठा एम्पायर म्हणा. ओके, त्यानंतर मग पोर्तुगीज आले, इंग्रज आले. सो बऱ्याच वेगवेगळ्या लोकांनी इथे राज्य केलं आहे आणि आता सध्या तो राज्य संरक्षित स्मारक आहे, तर त्याच्यामुळे जरा वेल मेंटेन पण आहे. मी पण पहिल्यांदाच येतो आहे या किल्ल्यावरती. आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज
आणि ते बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन देऊन ठेवलेली आहे. बराच काळ हे कान्होजी आंग्र्यांच्या आपले जे आरमाराचे प्रमुख होते तर त्यांच्या अंडर होता हा फोर्ट. किल्ल्याची तटबंदी बघू शकता. आणि किल्ला म्हटलं ना की हिस्ट्री आली. ओके, सो प्रत्येक किल्ल्याला एवढी हिस्ट्री असते म्हणजे विचार करा ना, 600व्या शतकापासून. म्हणजे आपण अशा एका वास्तूमध्ये आहोत जी जवळजवळ 1500 वर्ष जुनी आहे. यशवंतगड किल्ला आणि चांगलीच मजबूत तटबंदी आहे. आणि ते यशवंतगडचा इतिहास पण लिहिलेला आहे, भरपूर मोठा इतिहास आहे. तुम्ही ही जी स्क्रीन आहे ती पॉज करून वाचू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1667 साली हा किल्ला जिंकलेला होता. तो ते एक महत्त्वाचं. आणि बाकीच्या वेळी असं म्हणाल तर हा किल्ला खेम सावंत, करवीर, फोर्ट सावंत असे वेगवेगळ्या सावंत घराण्यांकडे अदलाबदल होत राहिला. आपण कधी कधी करत असतो आपलं घर 100-200 वर्षानंतर मग किंवा 400 वर्षानंतर अशी काहीशी अवस्था पण होऊ शकते. ही पण तटबंदीच वाटते. बराच मोठा किल्ला आहे ॲक्च्युली. तुम्ही ते गेलात मध्ये तर आय थिंक हा राजदरबार आहे की वाडा आहे. हे बघा, हे तुळशी वृंदावन आहे. भली मोठी वास्तू आहे. दळवी काकांना इकडेच त्यांचं बालपण गेलं, त्याच्यामुळे ते शाळेत असताना इथे बऱ्याच वेळा त्यांची शाळेची ट्रिप यायची ना काका. अशी वडाची झाडं कुठे कुठे उगवले आहेत बघा ना. हे बघा, इकडे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा बुरुज. आणि इथून आपल्याला वाव, हे बघा काय सुंदर आहे, मस्तच भारीच. जसं तुम्हाला म्हटलं की हे जे रेडी गाव आहे हे 600व्या शतकापासून ॲज अ व्यापारी केंद्र होतं. आणि इथून लक्ष पण ठेवलं जायचं समुद्रामध्ये कोणती जहाजं येत आहेत, गलबतं येत आहेत त्याच्याबद्दल. दूर वरपर्यंत बघू शकता, तिकडे लांब वर बोटी समुद्रात गेल्या आहेत आणि मासेमारी करतात. आता हा रेडीचाच बीच. अच्छा बघा, छान असं रेडीचा बीच मस्त आलाय ना. म्हणजे इकडे पण बीच आहे आणि तिकडून असा तो आतमध्ये आलाय. हो, बेसिकली आरवली आणि शिरोडा हे जवळजवळपास एकत्रच गाव आहे. ती सकाळी आलो आहे त्यामुळे एकदम भारी वातावरण. आणि काय व्ह्यू दिसला बघा ना. सो यशवंतगड किल्ल्यावरती येऊन तर आम्हाला तर भारीच वाटलं, मस्तच, एकदम छान एक्सपिरियन्स आहे. आता तुम्ही नक्की या. आणि आता पण चाललो आहे ते समुद्रकिनाऱ्याजवळ बघा. सो बघा, छान असा बीच आहे रेडीचा. सेफ पण वाटतं कारण बघा ना, ही ॲक्च्युली थोडीशी खाडी पण आहे आणि इथून किनाऱ्यावरून तुम्ही असं चालत पण जाऊ शकता. सो यशवंतगडाच्या पायथ्याशी असणारा बीच आहे ना, तर तो एकदमच सुंदर आहे. आणि मागे बघा आता एक ना पर्यटकांची बोट पण आहे, तर ते पण फिरत आहे तिथून. पण जर तुम्ही आता अवनी होमस्टेला राहिला आहे तर तुम्ही यशवंतगडाला पण व्हिजिट करू शकता. त्याच्या खाली आज जो बीच आहे तर तिकडे पण व्हिजिट करू शकता. आणि प्लस तुम्ही मेन म्हणजे आरवली आणि शिरोडा जो बीच आहे आपला सगळ्यात मोठा बीच आहे तो, तर त्याला पण व्हिजिट करू शकतो. तो आता फेमस बीच आहे. तो बघा आता या बोटी चालल्या आहेत समुद्रामध्ये मच्छीमारी करायला. चला आपण जाऊया ते आता रेड्डी गणपती मंदिराकडे. सो बघा, आता आपण आलो होते आपल्या रेड्डीच्या गणपती मंदिराजवळ. सो बघा काय सुंदर वाटतं ना मंदिर एकदम. सो काय भारी वाटतं ना मंदिर बघा ना. सो मला विचारलं तर तुम्ही आलात ना तर सकाळी दर्शनाला या, अर्ली मॉर्निंग. बघा बिलकुल गर्दी नाही आहे आणि छान दर्शन होईल तुम्हाला. सो बघा गणपतीची किती सुंदर मूर्ती आहे बघा. मस्तपैकी जास्वंदीच्या फुलांचा हार आहे. हो, जनरली 10 वाजल्यानंतर ना इथे गर्दी व्हायला सुरुवात होते. आपण जरा लवकरच आलो अर्ली मॉर्निंग, मला वाटतं आपण पहिलेच असो. हो बघा काय रेड्डी गणपतीच्या मागून का मस्त व्ह्यू आहे ना. आणि तिकडे लांबवर तुम्हाला एक छोटासा दगड दिसतोय का, तर तो ना मामाचा दगड आहे. तर तिथपर्यंत कोणी काही रेडी गाव होतं. आणि आता आपण आलो ते आरवलीमधल्या श्री देव वेतोबा संस्थान आणि एक रामदैवत आहे. आणि सगळीकडे तुम्ही केळी बघू शकता, फुलं आहे तिकडे. आणि ही जी फुलं आहेत याचं जे तलाव आहे तर तिथे तर आपण जाणारच आहोत आता. सो असं काय काका इकडे केळ्याचा सगळा नैवेद्य दाखवतात का? ओके. आणि काय सांगाल आपल्या देवस्थानाबद्दल असं तुम्ही? तो देवस्थान म्हणजे आमचं ग्रामदेवत आरवली गावचं. हां, हाकेला धावणारा नवसाला पावणारा अशी त्याची ख्याती. हां, स्मरतोगामी देवता आहे. ज्यावेळी तुम्हाला संकट काही असेल, तुमच्यावर काय असेल, तर तुम्ही त्याची जर आठवण केली तो ठिकाणी तुमच्या ठिकाणी तो हाकेला धावतो. त्यामुळे लोक त्यांना केळाचा घडात नवस वगैरे बोलतात. त्यामुळे काही लोकांच्या दुर्धर आजार असतील काय असतील तर त्यासाठी लोक त्यांना तांबड्याची चप्पल मानवतात. हां. ओके. अच्छा. त्यामुळे त्यांचे आधीवादी बऱ्याचशा लोकांची बरे झालेले आहेत. सगळे केळीचे गड. 96 साली स्थापना झाली याची, 5वी स्थापना. आणि सुप्रसिद्ध मूर्तिकार सोनवडेकर की नाही, यांनी ही बनवलेली आहे मूर्ती. सो बघा आधीच्या ज्या मूर्ती होत्या ना तर ती काष्टाची मूर्ती होती आणि आता ना पंचधातूची मूर्ती आहे. सो बघा की काय मस्त मंदिर आहे. बघा सुंदर असं मंदिर आणि समोरच आहे ती वेतोबाची मूर्ती.
आणि जसं रवी काका सांगत होते बघा इकडे केळ्याचा घड देतात वेतोबाला आणि तसंच या चपला पण देतात. तर तुम्ही बघू शकता कशा मोठमोठ्या चपला आहेत त्या. इथे पण काही चपला ठेवल्यात. आता वेळ झाली ती मस्त बघा शिरवाळे बनवण्याची. इकडे तांदळाचं पीठ घेतलं आहे. सो बघा आता पाणी तापलं आणि आता याच्यामध्ये वेळ झाली आहे ते आपलं पीठ टाकायचं. तांदळाचं पीठ एकदम गरम गरम पाणी आहे. आणि हे बघा हे शिरवाळे काढण्याचं मशीन बघा की सगळं मस्त प्रॉपर ढवळून घेतं. त्याचं सगळ्यात मोठं स्किल म्हणजे हे गरमागरम असतानाच ना त्याचे गोळे करायचे असतात. हात भाजतो लिटरली. सो बघा आपल्या तर 2 गोळे रेडी झाले आहेत आणि अजून पण गोळे रेडी होतात. आणि तिकडे शिरवाळे रेडी होतात आणि आता मी आलो आहे ते इकडे बघा मस्तपैकी रंगबेरंगी अशा कमळांच्या तलावावरती. तिकडे जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला दिसेल बाप रे बाप पूर्ण भरलेली आहेत आणि बरेचसे लोक तिकडे आतमध्ये जातात. आणि ते जास्त पाणी नाही आहे, एक 3 फूट पाणी आहे जास्तीत जास्त कंबरभर. आणि त्याच्यातून सगळेजण फिरत आहेत आणि ही कमळं काढतात आणि मग ही वेतोबाला किंवा रेडीच्या गणपतीला ही सगळी वाहिली जातात. हे बघा इथे दिसतात ना ही सगळी गुलाबी रंगाची आहेत, बाकी सगळी ही अशी पांढऱ्या रंगाची कमळं भारीच आहेत ना. सो एक वेगळाच कोकण अनुभव होत आहे. समुद्रकिनारा तर आपण नेहमीच बघतो पण त्याच्याशिवाय हे असं एक कोकण आणि ते समुद्रकिनारा पण जवळच आहे. सो जोपर्यंत आपण कमळं बघत होतो तोपर्यंत बघा इकडे साक्षीने मस्तपैकी शिरवाळी काढायला सुरुवात केली आहे. मस्त वाटतात ना. आणि इकडे तिने ऑलरेडी काढून ठेवलेले होते बघा. सो बघा आता इकडे आपले शिरवाळ्या रेडी झालेले आहेत. का भारी वाटतात ना. चांगलीच भूक लागली आहे. सकाळी लवकर उठलेलो तर आता वेळ झाली ती मस्तपैकी शिरवाळे आणि नारळाचा रस. आणि आता फायनली मी आलो आहे ते आरवली बीचवरती आणि माझ्या मागे तुम्ही बीच बघू शकता केवढा मोठा बीच आहे. आणि ॲक्च्युली हा शिरोड आणि आरवली बीच ऑलमोस्ट एकच बीच आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता तिकडे शिरोड आहे. ओके तिकडेच रेडी गणपतीचं मंदिर होतं. ओके सो तिकडे रेडीचा बीच पण आहे तिकडे दूरवर. आपण मगाशी कुठेतरी तिकडेच होतो त्या साईडला. आणि त्यानंतर हा आरवलीचा बीच. ओके खूप मोठा बीच आहे. सो जर तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर येत आहे तर मस्तपैकी इथे रिलॅक्स एन्जॉय करू शकता. आणि नंतर या डोंगराच्या पण इकडे आहे ते वेंगुर्ला आणि नंतर मग मालवण तारकर्ली. ओके सो बेस्ट म्हणजे या होमस्टेचं. तर मी तर गोव्याला गेलो नाही कारण काय गोव्याला जाण्याएवढं काय मला असं अट्रॅक्शन वाटलं नाही. पण यस तुम्ही इथे राहायला याल तर तुम्हाला एक कोकणी पाहुणचार पण मिळेल. तुम्हाला स्वस्तात मस्त एकदम बजेट स्टे आहे तर ते पण करता येईल. घरगुती जेवण मिळेल व्हेज नॉनव्हेज दोन्हीही. आणि त्याशिवाय पटकन आपण गोव्याला पण जाऊन येऊ शकतो. इथून सकाळी गेलात मस्तपैकी नाश्ता करून आणि पूर्ण दिवसभर मस्तपैकी गोव्याला रिलॅक्स करून रात्री मस्तपैकी इकडे जेवायला यायचं. ओके किंवा तुम्ही जेवण तिकडे पण करू शकता आणि इकडे फक्त झोपायला येऊ शकता. दॅट्स अप टू यू. आणि त्याच्याशिवाय आपली ही जी ठिकाणी आहेत यशवंतगड म्हणा किंवा रेडीचं गणपती मंदिर म्हणा हे वेतोबाचं मंदिर म्हणा किंवा आता इकडे पुढे सागरेश्वराचं मंदिर पण आहे आणि वेंगुर्ला लाईट हाऊस आहे. इथे सगळं तुम्ही इथे राहून करू शकता. ओके सो कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अवनी होमस्टे तुम्हाला बुक करायचं असेल स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती कॉल करा आणि बाकीचे डिटेल्स जाणून घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.